नंबर 37. विषय असा सुरू आहे, आत्मा हा सच्चिदानंद रूप असून तो तिन्ही देहाहून म्हणजे पंचकोशाहून भिन्न आहे. हा विषय सांगायचा आहे. त्यासाठी मग ती तीन शरीरं कोणती, पंचकोश कोणते, यांच्याशी तादात्म्यपन्न जो जीव असतो त्याला बंध कसा प्राप्त होतो, कुर्वते कर्मभोगाय, त्याला मोक्ष कसा प्राप्त होतो, हा सर्व विषय मागे सांगून झाला. त्याच्या पूर्व जन्मातील किंवा या जन्मातील पूर्व पुण्य उदयाला आल्याच्या नंतर संतांची त्याला भेट होते आणि मग ते श्री गुरु संत त्याला तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. कसा तर पंचकोशाचा तो विवेक करतो. मग पंचकोश कोणते आहेत? अन्नम प्राणो मनो बुद्धिरानंदश्चेति पंचते कोशास्तैरावृतस्वात्मा विस्मृत्या संस्कृतीं व्रजेत. पंचकोशांनी आत्मा या आवृत्त आहे आणि स्वस्वरूपाच्या विस्मृतीमुळे तो संसाराला प्राप्त होतो. मग कसा प्राप्त होतो हे सांगितलं आणि पंचकोश कोणते तेही सांगितलं. पहिला आहे अन्नमय कोश. कोणता अन्नमय कोश आहे? स्थूल देह. स्थूल देह हा अन्न संज्ञक म्हणजे अन्नमय कोश आहे. लिंगदेहामध्ये तीन कोश आहेत, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. हे लिंगदेहातच अंतर्भूत आहेत. प्राणमय कोश कुणाला म्हटलं? पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय, त्यांना प्राणमय कोश म्हटलं. त्यानंतर मनोमय कोश कुणाला म्हटलं? पंचज्ञानेंद्रिय आणि मन. विज्ञानमय कोश कुणाला म्हटलं? पंचज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. असे हे प्राण, मन, विज्ञान हे तीन कोश सूक्ष्मदेहांतर्गत आहेत. आणि कारण देह म्हणजे अविद्या, त्यालाच त्या अविद्येमध्ये जो मलिन सत्व आहे, मलिन सत्व गुण आहे, तो जेव्हा प्रिय, मोद, प्रमोद या वृत्तींनी युक्त होतो तेव्हा त्याला आनंदमय कोश असं म्हटलं जातं. असा आपण पंचकोशाच्या संबंधाने विचार करून आलोत. आता श्लोक नंबर 37 आणि त्याची अवतरणिका बघा. कथम तर्हि एवं विधस्य आत्मनः ब्रह्मत्वं भवति इति आशंक्य कोशेभ्यो विवेचनात् भवति इति आह. तर मग या जीवाला, अशा प्रकारच्या या जीवाला, एवं विधस्य आत्मनः म्हणजे या पंचकोशांनी ज्याचा आत्मा आवृत्त झालेला आहे असा जो जीव आहे, पंचकोशाशी या तीन देहाशी तादात्म्य धरलेला, हे देह माझे म्हणणारा, मी म्हणणारा असा जो बंधाला प्राप्त झालेला जीव, त्या जीवाला ब्रह्मत्वम कथम भवती, त्याला ब्रह्मावस्थान कसं प्राप्त होतं? ब्रह्मरूपता म्हणजे मोक्ष. ब्रह्मावस्थानम मोक्ष. हा मोक्षाचं लक्षण असं महापुरुषांनी केलंय. ब्रह्मस्थिती प्राप्त होणं म्हणजे मोक्ष. मग त्याला ब्राह्मी अवस्था कशी प्राप्त होते, मोक्ष कसा प्राप्त होतो, ही शंका केली. उत्तर देत आहेत, कोशेभ्यो विवेचनात भवती. या पंचकोशांचं विवेचन करून आत्म्याला तो पृथक करतो. कोशेभ्य आत्मनः विवेचनात असा अर्थ करायचा. कोशाहून आत्मा विविक्त करून, वेगळा करून. पंचकोश म्हणजे आत्मा नाही, तीन देह म्हणजे आत्मा नाही, असं तो आत्मस्वरूपाचं सुरुवातीला विवेचन करतो म्हणजे विवेक करतो. त्याचं पृथक्त्व ज्ञान करून घेतो. आत्मा वेगळा आणि हे देह वेगळेत. देह म्हणजे आत्मा नाही, देह नव्हे मी, असं त्याला अगोदर ज्ञान झालं पाहिजे. आणि मग अशा विवेकाने त्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं, असं उत्तर ग्रंथकार देत आहेत या
श्लोकामध्ये. श्लोक नंबर 37. अन्वय व्यतिरेकाभ्याम पंचकोश विवेकतः स्वात्मानं तत उद्धृत्य परं ब्रह्म प्रपद्यते. अन्वय व्यतिरेकाभ्याम पंचकोश विवेकतः स्वात्मानं तत उद्धृत्य परं ब्रह्म प्रपद्यते. अन्वय व्यतिरेकाभ्याम पंचकोश विवेकतः स्वात्मानं तत उद्धृत्य परं ब्रह्म प्रपद्यते. अन्वय व्यतिरेकाभ्याम पंचकोश विवेकतः स्वात्मानं ततः उद्धृत्य परं ब्रह्म प्रपद्यते. अन्वय. अन्वय व्यतिरेकाभ्याम पंचकोश विवेकतः स्वात्मानं ततः उद्धृत्य परं ब्रह्म प्रपद्यते. अन्वय सरळच आहे. अन्वय व्यतिरेक या युक्तीच्या द्वारा. अन्वय व्यतिरेक म्हणजे काय? अन्वय म्हणजे असणं, व्यतिरेक म्हणजे नसणं. अन्वय म्हणजे अनुस्यूत असणं, सर्वत्र अनुस्यूत असणं, त्याला काय म्हणायचं? अन्वय. आणि व्यतिरेक म्हणजे सर्वत्र अनुस्यूत नसणं, सर्वत्र विद्यमानता नसणं, त्याला काय म्हणायचं? व्यतिरेक. अशा अन्वय व्यतिरेक नावाच्या युक्तीच्या द्वारा हा अन्वय व्यतिरेक कसा करायचा ते पुढच्या श्लोकापासूनच येणार आहे. त्यामुळे तिथंच आपण ते पाहणार आहेत, पुढच्या श्लोकातच येणार आहे. अन्वय व्यतिरेक यांच्या द्वारा म्हणजे आत्मा सर्वत्र आहे आणि हे 3 देह सर्वत्र नाही, असा अन्वय व्यतिरेक पुढे येणार आहे. जागृतीमध्ये स्थूल देह आहे की नाही? आहे. स्वप्नात आहे का? नाही. पण जागृतीत आत्मा आहे की नाही? मग जागृतीतला आत्मा स्वप्नात आहे की नाही? स्वप्नातला आत्मा सुषुप्तीत आहे की नाही? जागृतीतला देह स्वप्नामध्ये आहे की नाही? नाही. स्वप्नातला देह सुषुप्तीत आहे की नाही? नाही. समाधीतला आपलं सुषुप्तीतला कारण देह अज्ञान अविद्या ते समाधीत आहे का? नाही. म्हणजे हो कोण म्हणलं? समाधीमध्ये नाही. याचा अर्थ असा आहे हे 3 देह एका अवस्थेमध्ये असतात तर एका अवस्थेत नसतात. यांचा व्यतिरेक आहे. हे कधी आहेत कधी नाही. पण आत्मा कधी आहे कधी नाही असं होत नाही. आत्म्याचा सर्वत्र अन्वय आहे. बरोबर ना? याला म्हणायचं आत्म्याचा अन्वय, देहांचा व्यतिरेक, अन्वय व्यतिरेक. असा अन्वय व्यतिरेकाचा अभ्यास करतो साधक, चिंतन करतो, वारंवार चिंतन करतो. आणि या युक्तीच्या द्वारा मग पंचकोश विवेकतः पंचकोशांचा विवेक करतो तो. आणि या विवेकाच्या द्वारा स्वात्मानं ततः उद्धृत्य आपल्या आत्म्याला या पंचकोशाहून वेगळं करून परम ब्रह्म प्रपद्यते, परम ब्रह्म या अवस्थेला प्राप्त होतो. समजतंय ना? परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो असं सांगतायत. टीका. आता हे फार महत्त्वाचा विषय बरं. इथपर्यंत फक्त तुम्हाला माहिती दिली त्यांनी, माहिती. बरोबर ना? त्याला आताच्या भाषेमध्ये काय शब्द आहे उमेश महाराज? IT काहीतरी म्हणतात ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बरोबर ना? IT. आत्तापर्यंत हे झालं. जागृतीत हे आहे, स्वप्नात तसं आहे, सुषुप्तीत तसं आहे, याला स्थूल देह म्हणतात, याला कारण देह म्हणतात. माहिती माहिती वेदांतातली ही सगळी काय माहिती आहे. इथून पुढं आता प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल. बरोबर ना? आता केवळ माहिती नाही, आता काय करायचं आहे? आता काहीतरी करायचं आहे, आता अनुष्ठान करायचं आहे, याची साधना करायची म्हणजे अभ्यास करायचा आहे, अशी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हा विवेक करायचा आहे. विवेक ऐकायचा नसतो, माहिती ऐकायची. पण आता विवेक सांगता येत आहे इथून पुढं. हा विवेक मात्र आपल्याला स्वतः करायचा आहे. अशी ही साधना, ही प्रक्रिया आहे आता मोक्षाची. ही प्रक्रिया इथून पुढे ग्रंथकार सांगतायत. फार महत्त्वाचा विषय, अनेक अभंगांवर बसणारा पण विषय असल्यामुळे महत्त्वाचा आहे की नाही? देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल या अभंगावरचं चिंतन सुरू झालंय. ठीक आहे बघा. अन्वय व्यतिरेकाभ्याम वक्षमाणाभ्याम म्हणजे पुढच्या श्लोकापासून पुढे सांगितल्या जाणारे कोण? अन्वय आणि व्यतिरेक. पंचकोश विवेकतः अन्वय व्यतिरेकाच्या द्वारा तो पंचकोशाचा विवेक करतो. पंचानाम कोशानाम अन्नमयादीनाम विवेकतः
5 प्रकारच्या या कोशांचं म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय या 5ही कोशांच्या विवेकाच्या द्वारा प्रत्येक आत्मनः विवेचनेन पृथक्करणेन आपल्या प्रत्येक आत्म्याचा विवेक करून अर्थात या पंचकोशाहून त्या आत्म्याला वेगळं करून, पृथक करून, भिन्न करून, जाणून करणं म्हणजे करायचं नाही, जाणून घ्यायचं. यद्वा किंवा पंचकोशेभ्य अन्नमयादिभ्य आत्मनः पृथक्करणेन पंचकोशाहून आत्म्याला वेगळं करा किंवा आत्म्यापासून पंचकोशाला वेगळं करा, अशा दोन्ही पद्धतीने अर्थ. कारण एकाला वेगळं केलं एकापासून की ते याच्यापासून वेगळं होतच ना, बरोबर ना. जसं गव्हाच्या त्या धान्यामध्ये खडे पडलेले आहेत, तर गव्हापासून आपण खडे बाजूला करा, नाहीतर खड्यापासून गहू बाजूला करा, म्हणजे दोन्ही वेगवेगळे होणारच आहेत ना, असा अर्थ. स्वात्मानं ततः उद्धृत्य त्याचा अर्थ करतात प्रत्यगात्मानं ततः तेभ्यः कोशेभ्यः उद्धृत्य बुद्ध्या निष्कृष्य चिदानंद स्वरूपम निश्चित्य. म्हणजे काय, त्या कोशाहून आपल्या आत्मस्वरूपाला उद्धृत्य, आपण उद्धार शब्द म्हणतो ना, उद्धार झाला बुवा, उद्धार होणं म्हणजे वेगळं होणं असा अर्थ होतो. एखादा समुद्रामध्ये पडला आणि त्याला पुन्हा कोणीतरी उडी मारून बाजूला काढलं तर त्याचा उद्धार झाला. उद्धार झाला म्हणजे तसं उद्धरण झालं, तरुण गेला, तो बाजूला केला. तसं आपला उद्धार करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, पंचकोशाहून आपल्याला वेगळं करायचं आहे, त्याला म्हटलं जातं उद्धार. हा उद्धार शब्दाचा अर्थ आहे. उद्धृत्य म्हणजे वेगळं करून पंचकोशाहून. बरं, वेगळं करायचं आहे का आहेच आहे आत्मा? पंचकोशाहून आत्म्याला वेगळं करायचं आहे का अगोदरच वेगळा आहे तो, का कधी मिक्स झालेला आहे तो? नाही झाला. मग भ्रमाने आपण त्याला एक समजायला लागलो, देहाला आत्म्याला एक समजतोय. कसं भ्रमाने? वास्तविक तो तेव्हा सुद्धा आत्मा तो देहाहून भिन्नच आहे. म्हणून म्हटलंय बुद्ध्या निष्कृष्य, आपल्या बुद्धीत जो भ्रम झालाय तो भ्रम काढायचा आहे. बुद्धीने जाणून घ्यायचं आहे, फक्त समजून आहे तशी वस्तुस्थिती जाणून घ्यायची की या देहाहून आत्मा वेगळा आहेच आहे, मला फक्त हे बुद्धीनं समजून घ्यायचं आहे. याला म्हणायचं विवेक करणं. याच्यामध्ये वेदांतामध्ये करायचं काय नसतं, जाणायचं असतं. आहे तशी वस्तुस्थिती समजून घ्यायची, जाणून घ्यायची, विवेक म्हणतात त्याला. परमब्रह्म काय, बुद्ध्या निष्कृष्य चिदानंद स्वरूपम निश्चित्य, मी चिद आनंद स्वरूप आहे असा निश्चय करून या पंचकोशाहून आत्म्याला वेगळं करून परमब्रह्म पूर्वोक्त लक्षणम सच्चिदानंद लक्षण असं जे परब्रह्म आहे ते प्रपद्यते प्राप्नोती ब्रह्मैव भवती, त्या ब्रह्माला तो प्राप्त करतो म्हणजे ब्रह्मरूप होतो असा याचा अर्थ आहे. का होतो म्हणजे असतोच अगोदर, इथंही तो ब्रह्मच आहे अगोदर, फक्त स्वतःला तो वेगळं समजतोय भ्रमाने. हा भ्रम घालवायचा म्हणजे मग काय होतं, तो परब्रह्म मूळचाच आहे. ब्रह्मैव सन ब्रह्माप्येते. इथं प्राप्ताचीच प्राप्ती आहे, वेदांतामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही. समजताय ना? जसं ती उदाहरण माहिती आहे ना सर्वांना, ती पेन्सिल ठेवली कुठं, कानावर अडकून ठेवली लिहिता लिहिता, आणि मग त्याला विसर पडला. पेन्सिल शोधायला लागला, इकडे तिकडे पूर्ण घर शोधला, पेन्सिल सापडेल का? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा, बरं ती जागा काय दूर आहे का? तुझं पाशी जवळच आहे की नाही, पण सापडत नाही. मग जेव्हा आरशामध्ये वगैरे जाऊन पाहतो किंवा त्याची पत्नी येते, तुमचं काय डोकं फिरलंय का, काहीतरी बोलते, त्याला रागावते, मग म्हणते बघा तुमच्या कानावरच आहे, मग हात लावतो, अरे, आणि मग त्याला प्राप्त होतं. मग प्राप्ताचीच प्राप्ती आहे की नाही? घडला, हा व्यवहार घडला, पण कधी घडतो? प्राप्ताच्या प्राप्तीचा व्यवहार मध्ये भ्रम मानावा लागतो. अगोदर भ्रम झालता, त्याला प्राप्त असूनही अप्राप्त इव, जणू काही अप्राप्त असल्यासारखं वाटत होतं मध्ये भ्रम असल्यामुळं. तर या भ्रमाची निवृत्ती करणं यालाच वेदांतामध्ये प्राप्ती म्हणतात असा अर्थ आहे. ब्रह्मच होतो म्हणजे त्याचा भ्रम निवृत्त होतो, मी ब्रह्म नाही असा भ्रम जातो आणि मूळचाच ब्रह्म होतो असा त्याचा अर्थ आहे. इदानीम विवक्षित अन्वय व्यतिरेकौ दर्शयते. आता विवक्षित असणारे, ग्रंथकारांना अभिप्रेत असणारे अन्वय व्यतिरेक म्हणजे काय ते ग्रंथकार सांगतायत, दाखवतायत प्रस्तुत श्लोकामध्ये. मागे आलतं ना, अन्वय व्यतिरेकाच्या द्वारा तो पंचकोशाचा विवेक करतो. तर मग हे अन्वय व्यतिरेक म्हणजे काय?
तेच ग्रंथकार आता पुढच्या श्लोकापासून पुढे सांगतायत. श्लोक नंबर 38. अभाने स्थूलदेहस्य स्वप्ने यद्भानमात्मनः सोऽन्वयो व्यतिरेकस्तद् भानेन्यानवभासनम्. अभाने स्थूलदेहस्य नेट खालची ओळ एकदा परत म्हणा. सोऽन्वयो व्यतिरेकस्तद् भानेन्यानवभासनम्. आता म्हणा. अभाने स्थूलदेहस्य सोऽन्वयो व्यतिरेकस्तद् अभाने स्थूलदेहस्य स्वप्ने यद् भानम् आत्मनः सह अन्वयः व्यतिरेकः तद्भाने अन्य अनवभासनम्. अन्वय. स्वप्ने स्थूलदेहस्य भाने का अभाने अभाने आत्मनः यद् भानं सह अन्वयः तद्भाने अन्य अनवभासनम व्यतिरेकः. अन्वय व्यतिरेक कसे करायचे, कसं विवेचन करायचं बघा. ग्रंथकार सांगतायत. हे श्लोक पाठ करा, खूप महत्त्वाचे आहेत. स्वप्ने स्वप्नामध्ये स्थूल देहस्य अभाने स्थूल जागृतीमध्ये असणारा जो हा स्थूल देह आहे त्याचं भान आहे का अभान आहे. अभान आहे म्हणजे अप्रतीती, अननुभव, अज्ञान असा अर्थ. ज्ञान नाही, भान नाही. कुठे? स्वप्नामध्ये. कुणाचं? स्थूल देहाचं. कुठल्या स्थूल देहाचं? जागृतीतील व्यावहारिक हा जो अन्नमय कोशरूपी स्थूल देह आहे त्याचं भान जागृतीतच आहे. समजलं ना. स्वप्नामध्ये आहे का? नाही. स्वप्नामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या या स्थूल देहाचा जो झोपलेला असतो ना, तो झोपलेला खाटावर पडलेला जो काही तो तसा देह आहे त्याचं भान त्याला राहतं का? अगदी गाढ झोपे गेला, पुन्हा झोपेमध्ये स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये कुठंतरी गुंग झालाय, तिकडं इकडं स्थूल देह कसा वाकडा पडलाय, पाय कसा पडलाय, काय इकडं तिकडं फिरतोय का काय, त्याला काही भान आहे का? नाही. स्वप्नात गेला की जागृतीतील स्थूल देहाचं त्याला भान राहत नाही. पण आत्मनः यद भानम, आत्म्याचं भान आहे की नाही? स्वप्नातही तो जेव्हा इकडे तिकडे फिरतो तेव्हा तिथं तो मी 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 म्हणतोच की नाही? तिथंही तो कोणीतरी आहेच की नाही स्वप्नात? मी म्हणजे स्वप्नात मी आहे, पण जागृतीतील स्थूल देह नाही, त्याचं भान नाही. याला म्हणायचं आत्म्याचा स्वप्नातही अन्वय आहे, पण स्थूल देहाचा स्वप्नात व्यतिरेक आहे. समजलं ना. तद्भाने याचा अर्थ आत्मभाने, आत्म्याचं भान आहे स्वप्नात. अन्य अनवभासनम, अन्य म्हणजे हा स्थूल देह, त्याचा मात्र अनवभासन म्हणजे भान नाही. याला म्हणायचं स्थूल देहाचा स्वप्नात व्यतिरेक आहे. आणि स्वप्नातही आत्म्याचा अन्वय आहे. सर्व अवस्थेमध्ये आत्म्याची अनुस्यूतता म्हणजे अन्वय, बरोबर ना, असणं. आणि त्या अवस्थेमध्ये त्या देहाचं नसणं म्हणजे व्यतिरेक आहे, बरोबर ना. हा अन्वय व्यतिरेक करतो साधक. असा विचार करतो, अरे अरे या स्थूल देहाशी मी किती तादात्म्य करतोय, याला किती मी चांगलं नटवतोय, याच्याकडं लक्ष देतोय वगैरे. लक्ष दिलं पाहिजे, ठीक आहे, पण तादात्म्य नाही केलं पाहिजे. हा मी आहे असा भ्रम करून घेतला नाही पाहिजे. कारण हा स्थूल देह स्वप्नातही आपल्याबरोबर येत नाही, सुषुप्तीतही आपल्याबरोबर येत नाही, समाधीत आपल्याबरोबर येत नाही. कोण? स्थूल देह. पण सर्व अवस्थेत मी आहे की नाही असा विचार करतो. कोण? साधक, विवेकशील साधक, बरोबर ना. आणि मग तो आत्म्याला प्राधान्य देतो. याचा अर्थ मी व्यापक आहे, मी सर्वत्र आहे, सर्व अवस्थेत मी आहे म्हणजे मी प्रधान आहे, मी मुख्य आहे, मी व्यापक आहे
आणि हे देह परिच्छिन्न आहेत. बरं, मी सर्वत्र आहे, पण हे देह मात्र मला सोडून आहेत. स्वप्नामध्ये स्थूल देह सोडून राहिला इथंच, मी एकटाच गेलो स्वप्नात. समजलं ना? मी एकटा स्वप्नात गेलो, स्थूल देह इथंच राहिला. याचा अर्थ स्थूल देहानं मला सोडलं, जा तुझे तो म्हटला. असं जर असेल तर मी मग या स्थूल देहाशी तादात्म्य का करू? स्थूल देह म्हणजे मी नाहीच आहे, बरोबर ना? असा विचार करतो कोण? साधक. असा विचार केला पाहिजे. कारण जे मी आहे ते माझ्याबरोबर कायम असलं पाहिजे की नाही? मी जर स्थूल देह असेल तर मग स्वप्नात मी आहे. मी आहे म्हणजे जर स्थूल देह, मी म्हणजे स्थूल देह, तर मी स्वप्नात आहे, मग स्थूल देह स्वप्नात आहे का? नाही. जिथं मी आहे तिथं स्थूल देह आहे का? स्वप्नात मी आहे, स्थूल देह आहे का? मग स्थूल देह म्हणजे मी आहे का? आजपासून पुढे कधीही स्थूल देहाला मी म्हणायचा अधिकार मला आहे का? नाही. कधीही आता मी म्हणजे हा स्थूल देह असा भ्रम आपल्याला नसला पाहिजे. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, तुकोबराय म्हणतात. येऊनिया पाटी थापटीते. त्याचे पाठ थापडतात कोण? कोटी ब्रह्महत्या. बरं झालं बाबा आम्हाला तो राहायला स्थान दिलंस, धन्यवाद, असं म्हणतात. कोण? ब्रह्महत्या. करोडो ब्रह्महत्या त्याच्या मानगोटीवर येऊन बसतात. कुणाच्या? जो मी देह म्हणतो, हा देह मी आहे असं म्हणतो, त्याला ही सगळी पातकं लागतात. किम तेन न कृतम पापम चौरेण आत्मापहारिणा अन्यथा संतम आत्मानम अन्यथा यो प्रपद्यते. आत्मा सच्चिदानंद रूप असताना या देहालाच मी जर कोणी म्हणत असेल तर त्याला असं म्हटलंय त्या सनक संहितेमध्ये, असं म्हटलंय की तो आत्महत्यारा आहे आणि त्याला मग कोणतं पाप नाही लागलं. सगळ्या प्रकारचे पातकं त्याला लागतात. पण कोणत्याही संतांनी आपल्याला मी देह आहे असं म्हणायला सांगितलेलं नाही. उलट सगळे संत सांगतायत की मी देह नाही, देहातीत व्हायचं आहे आपल्याला. देहीचं विदेही भोगू दशा, इथं जायचं आहे आपल्याला, देहातीत व्हायचं आहे. न म्हणा देह माझा, मी तर नाहीच आहे पण माझाही नाही देह. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, बरोबर ना? देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे, हे शरीर माझं नाही असा देहाचा निराश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही किंवा आनंद प्राप्त होणार नाही. तुम्हाला कधीही दुःखातून निवृत्त होता येणार नाही. ह्या सूचना संतांनी देऊन ठेवल्यात. त्याची साधनं ही आहे. स्थूल देह मी असूच शकत नाही, कारण मी जर स्थूल देह असतो तर मी स्वप्नात आहे, मग स्थूल देह स्वप्नात यायला पाहिजे होता, पण स्वप्नात स्थूल देह आला नाही. याचा अर्थ मीहून तो भिन्न आहे, बरोबर ना? कारण मी मला सोडून कधी राहीन का? साधा नियम आहे ना. युक्ती कशी करावी? मी जर जो कोणी मी असेल तो मी मलाच सोडून कधी राहणं शक्य आहे का? हे पुस्तक मला सोडून राहील कारण पुस्तक मी नाही, बरोबर ना? कोणतीही वस्तू तुम्ही मला सोडून राहू शकता. तुमचा देह का? तुमचा देह माझा नाही, बरोबर ना? का? मी जे मी आहे तो मी मलाच कधीच सोडून राहत नाही. मग मी जर स्थूल देह असेल तर स्थूल देह मला सोडून कधी राहता कामा नये. पण स्थूल देह स्वप्नात मला सोडून राहतो, तिथं मी आहे, स्थूल देह नाही आहे. याचा अर्थ मी स्थूल देह नाही. हे पक्क आहे, हे निश्चित आहे, बरोबर ना? जिथं मी आहे तिथं स्थूल देह तर नाही आहे. स्वप्नामध्ये व्यतिरेक या स्थूल देहाचा, म्हणून स्थूल देह मी नाहीच असा निश्चय करून टाकला साधकाने. टीका बघा. स्वप्ने स्वप्नावस्थायां स्थूलदेहस्य अन्नमयकोशस्य अभाने अप्रतीतौ सत्याम् आत्मनः प्रतीचः यद्भानं स्वप्नसाक्षित्वेन यत् स्फुरणमस्ति सः आत्मनः अन्वयः तस्यामेव अवस्थायां तद्भाने तस्य आत्मनः स्फुरणे सति अन्य अनवभासनं नाम अन्यस्य स्थूलदेहस्य अनवभासनम् अप्रतीतिः व्यतिरेकः स्थूलदेहस्य इति शेषः. स्वप्नावस्थायां, स्वप्नावस्थेमध्ये स्थूलदेहस्य म्हणजे अन्नमय कोशस्य, बरोबर ना? अन्नमय कोशरूपी हा स्थूलदेह, त्याचं अभाने म्हणजे अप्रतीतौ सत्याम, त्याची प्रतीती नाही असं असूनही आत्मनः नाम प्रतीचः आपल्या प्रत्येक आत्म्याचं मात्र यद भानम भान आहे. कसं? स्वप्न साक्षीत्वेन यत् स्फुरणम, स्वप्नाचा साक्षी
स्वप्नाचा द्रष्टा, स्वप्नाला पाहणारा या रूपाने कोण आहे त्या ठिकाणी? मी आहे की नाही? सह आत्मनः अन्वयः, तो स्वप्नामध्ये आत्म्याचा अन्वय आहे, अस्तित्व आहे. तस्यामेव अवस्थायाम, त्याच स्वप्नावस्थेमध्ये तद्भाने तस्य आत्मनः स्फुरणे सती, आत्म्याचं भान आहे, आत्म्याचं स्फुरण आहे, मी म्हणून आत्म्याचं स्फुरण स्वप्नात आहे. मात्र अन्य अनवभासनम, अन्यस्य म्हणजे स्थूल देहस्य, त्या स्थूल देहाचं मात्र अवभासन नाही, अनवभासनम आहे, म्हणजे अप्रतीती आहे. बरोबर ना? तिथं प्रतीती नाही स्थूल देहाची. कुठे? स्वप्नात. याला म्हणायचं स्वप्नामध्ये स्थूल देहाचा व्यतिरेक आहे. मग ज्याचा व्यतिरेक होतो ना ते मी नाही, हा नियम आहे. ज्याचा माझ्यापासून काय आहे? व्यतिरेक आहे. व्यतिरेक म्हणजे भिन्नता, वेगळं राहणं. जे माझ्याहून वेगळं राहतं आहे ते मी नाही, हा नियम आहे. कारण मीच माझ्याहून कधी वेगळा राहत नाही. बरोबर ना? सारं जग माझ्याहून वेगळं आहे, पण मीच माझ्याहून वेगळं आहे असं कधी म्हणता येतं का? नाही, हा नियम आहे. मग जे माझ्याहून वेगळं आहे ते मी नाही. देह मग माझ्याहून वेगळा आहे की नाही? का? जागृतीत राहतो, स्वप्नात नाही राहत. माझ्याहून वेगळा आहे, स्वप्नात मी पण आहे. स्वप्नामध्ये स्थूलदेह नाही, याचा अर्थ माझ्याहून वेगळा राहतो. कोण? स्थूलदेह. मग माझ्याहून जे वेगळं राहतं ते मी नाही, म्हणजे स्थूलदेह मी नाही. ज्याचा व्यतिरेक होतो ते मी नसतं, ते माझं स्वरूप नाही, असा नियम आहे. आणि ज्याच्या जो अन्वय आहे ज्याचा सर्वत्र, ते मात्र मी आहे. अस्मिन् प्रकरणे, या प्रकरणात अन्वय व्यतिरेक शब्दाभ्याम अनुवृत्ती व्यावृत्ती उच्येते. या प्रकरणामध्ये अन्वय व्यतिरेक या शब्दांचा अर्थ असा आहे. काय घ्यायचा अर्थ? अनुवृत्ती आणि व्यावृत्ती. अन्वय म्हणजे अनुवृत्ती. अनुवृत्ती म्हणजे काय? तिथं असणं. तत्र तत्र अस्तित्वम. बरोबर ना? त्या ठिकाणी असणं, अस्तित्व असणं, याला काय म्हणायचं? अन्वय. आणि ते व्यतिरेक म्हणजे काय? व्यावृत्ती म्हणजे भिन्नता, वेगळेकता, सोडून राहणे, त्याला काय म्हणायचं? व्यतिरेक, असा अर्थ घ्यावा. टीकाकारांनी समजून सांगितलं. पुढच्या श्लोकाची अवतरणिका. एवं, अशा प्रकारे स्थूलदेहस्य अनात्मत्वावबोधक अन्वय व्यतिरेकौ दर्शयित्वा लिंगदेहस्य तथात्व अवगमकौ तौ दर्शयति. अशा प्रकारे स्थूल देहाचं अनात्मत्व आहे, म्हणजे स्थूल देह आत्मा नाही, अनात्मा आहे, असं अवबोधन करून देणारे, असं ज्ञापन करून देणारे अन्वय व्यतिरेक ग्रंथकारांनी सांगितले मागच्या श्लोकात. मग ते सांगून दर्शयित्वा, दाखवून आता लिंगदेहस्य म्हणजे लिंगदेह, सूक्ष्मदेह सुद्धा तसाच आहे. तथात्व अवगमकौ म्हणजे अनात्मत्व अवगमकौ. सूक्ष्मदेह सुद्धा आत्मा नाही, तर सूक्ष्मदेह सुद्धा अनात्मा आहे. सूक्ष्मदेह सुद्धा मी नाही, तर अनात्मा आहे, असं ज्ञान करून देणारे अन्वय व्यतिरेक या श्लोकामध्ये ग्रंथकार दाखवतायत, सांगतायत. श्लोक नंबर 39. लिंगाभाने सुषुप्तौ स्यात् दात्मनो भानमन्वयः व्यतिरेकस्तु तद्भाने लिंगस्याभानमुच्यते. लिंगाभाने सुषुप्तौ स्यात् तुमच्या श्लोकामध्ये लिंगभाने असं आहे का? तिथं का ना द्या मग लिंगाभाने असं पाहिजे, नाही तर अर्थाचा अनर्थ होईल ना. लिंग अभाने असं त्याचा पदच्छेद आहे. सुषुप्तौ स्यात् आत्मनः भानम अन्वयः व्यतिरेकः तु तद्भाने लिंगस्य अभानम उच्यते. सुषुप्तौ लिंगाभाने आत्मनः भानम अन्वयः स्यात् तद्भाने लिंगस्य अभानम तो व्यतिरेकः उच्यते. अर्थ,
सुषुप्तौ, आता सुषुप्ती अवस्थेत चला. सुषुप्ती अवस्थेमध्ये लिंग अभाने, सूक्ष्मदेहाचं भान आपल्याला राहत नाही का? राहतं. सूक्ष्मदेह म्हणजे कोण? प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश बरोबर ना? म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण हे सगळे कोण आहे? सूक्ष्मदेह. तर त्या सूक्ष्मदेहाचं भान सुषुप्तीत गाढ झोपी गेला. मग काय तिथं भान राहतं का? माझं मन आता कसं चंचल झालंय का स्थिर आहे? बुद्धी काय निश्चय करते का नाही? इंद्रिय कोणाला पाहतेत का नाही? काही आहे का भान इंद्रियांचं, प्राणाचं? बरं, प्राण सुरू असतो त्याचा, पण प्राण सुरू आहे हे तरी त्याला माहिती आहे का? सुषुप्तीत गाढ झोपल्यावर काहीच नाही ना. म्हणजे सूक्ष्मदेहाचं पूर्ण त्याला अभान होतं. कुठे? सुषुप्तीमध्ये गेल्यावर. पण सुषुप्तीत आत्मा नाही का? आत्मनः भानम, आत्म्याचं मात्र भान आहे. बरोबर ना? का? कारण जागा झाल्यास काय म्हणतो? मी झोपलो होतो. कोण झोपलो होतो? मग मीच स्मरण आहे की नाही? जाग झाल्यावर मीच जे आरती स्मरण करतो, तर स्मरण कोणाचं होतं? अगोदर ज्याचा अनुभव आहे किंवा अगोदर जी वस्तू असते तिचा अनुभव आहे त्याचं स्मरण होतं. जाग झाल्यावर मी झोपलो होतो म्हणतो किंवा मी झोपेमध्ये शांत होतो, आनंद वाटला असं म्हणतो. याचा अर्थ सुषुप्तीत मी आहे. बरोबर ना? हे काय सिद्ध करायची वेगळी गरज नाही. कारण सुषुप्तीत जर मी नसतो तर लोकांनी उचललं असतं. सुषुप्तीत जर गेल्याबरोबर मी निघून गेलो असतो तर लोकांनी म्हटले असते, महाराज गेले, उचला, लवकर कळवा पाहुण्यांना वगैरे सर्वांना. असं झालं असतं की नाही? हे प्रेत राहिलं असतं खाली. पण तसं होतं का? नाही. म्हणून सुषुप्तीत मी आहे म्हणजे आत्मा आहे, आत्म्याचा अन्वय आहे असा अर्थ. समजताय ना? पण सुषुप्तीमध्ये सूक्ष्मदेह आहे का? नाही. सूक्ष्मदेहाचा मात्र व्यतिरेक आहे. तद्भाने लिंगस्य अभानम, आत्म्याचं भान असून लिंगदेहाचं मात्र अभान आहे. इथे व्यतिरेकः उच्यते. याला काय म्हणायचं? व्यतिरेक म्हणायचं. समजलं नाही तर लगेच विचारा बरं. समजण्यासाठी पाठ चाललाय. समजून तर घ्यायचंय, पण असं अनुष्ठान करायचंय आपल्याला, असं चिंतन करायचं. ही साधना आहे आपल्या ब्रह्मज्ञानाची, आपल्याला संत वाङ्मय समजून घेण्याची ही एक प्रक्रिया आहे. मग हे जर नाही समजलं तर काय उपयोग आहे? म्हणून हे समजून घ्यायचं. समजलं तर पुढं त्याचं अनुष्ठान करता येईल ना. समजलंच नाही तर आपण काय त्याचं अनुष्ठान करणार आहे, चिंतन करणार आहेत पुढे? म्हणून समजणंच अगोदर महत्त्वाचं असतं. आपल्याकडं काय होतं माहिती आहे का? आपण अनुष्ठानाला किंवा साधनेला किंवा तपश्चर्येला जास्त महत्त्व देतो आळंदीला आल्यावर. कारण तो गावाकून आला, इथं त्याला सगळे तपस्वी महात्मे भेटतात, असतातच. कारण त्यांचं आयुष्य पूर्ण तपश्चर्येतच गेलेलं असतं. त्यामुळं त्यांच्याकडं बघितल्यामुळं आपल्याला वाटतं आपणही असंच करावं. पण आपल्याला हे कळत नाही की आपण ज्यांचं बघून करतोय ते आत्ता जे करते ते आपण आत्ता करतोय, पण त्यांनी आपल्यासारखं असताना काय केलं होतं ह्याचा विचार आपण करतो का? नाही करत. आता ते जे करतायत तेच तुम्हाला करावं वाटतं. कधी? आत्ताच आले तुम्ही आळंदीला, आणि त्या महापुरुषांना इथं येऊन 50 वर्ष झालंय, 60 वर्ष झालंय, कुणाला 40 वर्ष झालंय, 30 वर्ष झालंय. म्हणजे 30 वर्षानंतर जे सगळं समजून घेऊन, अभ्यास करून, आकलन करून, याचा सर्व अनुभव घेऊन मग ती जी साधना करतायत ती साधना तुम्ही आताच करायला लागले. समजताय ना? कुठंतरी हा समन्वय कळायला पाहिजे विद्यार्थ्यांना, समजलं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थीच व्हा, विद्यार्थी व्हा. अभ्यास करावा, अगोदर समजून घ्यावं हे सगळं, याला प्राधान्य द्यावं, याला महत्त्व द्यावं, आणि मग फावल्या वेळेमध्ये सगळी साधना केलं पाहिजे. नाही करण्यात तात्पर्य नाही आहे, करावं, पण महत्त्व कशाला द्यायचं आधी हे समजून घ्यायचं. मला सांगा, एकांतामध्ये जाऊन काय करावं हे अगोदर आपल्याला कळालं पाहिजे की नाही? ग्रंथाच्या आधाराने, श्रीगुरूंच्या आधाराने, चिंतनाने, अभ्यासाने कळावं, मग एकांतात जाऊन साधना करावी. जे कळालंय ते साधना करायची, पुन्हा ते अनुष्ठानामध्ये आणायचे, अनुभवात आणायचं. कळलंच नाही काय तर काय करणार जाऊन एकांतात तुम्ही तिथं? समजताय ना? म्हणून आधी समजून घ्या. पहिली पायरी आहे समजून घ्या, आणि मग तसं अनुष्ठान करा. ही पुढची पायरी. अनुष्ठानाला साधं समजू नका. अज्ञान हे आपलं अनुष्ठान हे अज्ञानात होत नसतं. अनुष्ठान हे अगोदर अभ्यास करून ज्ञान मिळवून मग होत असतं, आणि ते खरं अनुष्ठान, आणि ते अनुष्ठान भगवत प्राप्तीला कारण ठरतं. नाहीतर तुमची श्रद्धा अतिशय श्रद्धा भंगाला कारण ठरतो एक दिवस. आता तुम्ही श्रद्धेपोटी करता, नसतं कळलेलं काय?
महापुरुषांकडे बघून करताय तुम्ही, आता श्रद्धेपोटी करताय. पण कालांतराने ती श्रद्धा तुमची अंधश्रद्धेत जमा होते, अश्रद्धा होते. जेव्हा तुम्हाला लोक विचारतात काहीतरी प्रश्न वगैरे, 10 वर्षांनी पुन्हा तुम्हाला कीर्तन नाही करता येत, एखाद्या ओवीचा अर्थ नाही सांगतायत, तेव्हा तुमची श्रद्धा पुन्हा मातीत जाते. त्याच गुरूंना तुम्ही पुन्हा मानत नाही, यांच्याकडे बघून आमचं वाटोळं झालं म्हणता, आम्ही अभ्यास नाही केला त्या काळामध्ये, ह्यांनी पण सांगितलं नाही आम्हाला असं म्हणता. असे विद्यार्थी पाहिलेत आम्ही. त्यामुळं त्यांच्यावरची श्रद्धा कायम राहण्यासाठी हे समजून घ्या. हे मार्गदर्शन नाही सांगत महाराज विद्यार्थ्यांना कोणी, म्हणून सांगतोय. महत्त्वाची गोष्ट ही हे आधी समजून घ्या, आधी अभ्यास करावा. विचारसागर, पंचदशी, प्रस्थान त्रयीपर्यंत किमान अध्ययन झालं पाहिजे आपलं. उपनिषदं कळाली पाहिजे आपल्याला, ब्रह्मसूत्र कळालं पाहिजे. आणि मग आमचं उलटंच आहे महाराज, सगळं उलटंच आहे. कसं उलटं? जेव्हा कळालं नाही तेव्हा आम्ही अनुष्ठानं करतो, काहीच कळलं नाही आणि मग करतो अनुष्ठान. आणि जेव्हा तो अभ्यास करतो मग करत नाही, मग कीर्तन करत फिरतो. अभ्यास झाल्यास मग अनुष्ठान करायला पाहिजे की नाही, पण तो नाही करत. मग आता समजलंय, झाली प्रस्थानत्रय, मग पळा कीर्तन करीत. सगळं उलटं होतं आमचं. असं नाही, अनुष्ठान अगोदर नाही, आधी अभ्यास करा, अनुष्ठान नंतर करा. आणि मग कीर्तनं वगैरे लोकांनी बोलवलं किंवा तशा वेळेमध्ये वगैरे प्रसंग आला तरची ती गोष्ट आहे. ही परमार्थाची वस्तुस्थिती लक्षात घ्या, नाहीतर पुन्हा 10 वर्षांनी रडायची वेळ येईल. ही सूचना आहे, शाप नाही. समजलं ना? सुषुप्तीमध्ये आत्मभान आहे, पण मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, इंद्रिय यांचं अभान आहे. याला म्हणायचं व्यतिरेक. स्थूल देहाचा स्वप्नात व्यतिरेक आहे, सूक्ष्म देहाचा सुषुप्तीत व्यतिरेक झाला. पण आत्मा जागृतीत पण आहे, स्वप्नात पण आहे, सुषुप्तीत पण आहे. इथपर्यंत आपण आलोय बघा. सुषुप्ती अवस्थायाम, सुषुप्ती अवस्थेमध्ये लिंगाभाने, लिंगस्य सूक्ष्मदेहस्य अभाने अप्रतीतौ, सूक्ष्मदेहाची अप्रतीती असून आत्मनः भानम तद अवस्था साक्षीत्वेन स्फुरणम, सुषुप्ती या अवस्थेचा साक्षी या रूपाने, म्हणजे मी झोपलो होतो अशा साक्षीत्वाने आपण त्या सुषुप्तीमध्ये असतोच. सुषुप्तीचं प्रकाशन कोणी केलं? मीच केलं, बरोबर ना? आत्मनः अन्वयः स्यात्, असा आत्म्याचा अन्वय सुषुप्ती अवस्थेत असतो. तद्भाने, आत्म्याचं भान असून आत्मभाने, लिंगस्य अभानम, लिंगदेहस्य अस्फुरणम, लिंगदेहाचं मात्र स्फुरण नाही सुषुप्तीत, याला म्हणायचं व्यतिरेकः उच्यते. सूक्ष्मदेहाचा सुषुप्तीत व्यतिरेक आहे, पण आत्म्याचा अन्वयच आहे. पूर्वपक्षी एक शंका करतोय मध्येच. ननु, अहो थांबा, पुढचं बोलू नका, आधी शंका ऐका. आली कोण शंका? पंचकोश विवेचनम उपक्रम्य, पंचकोशाचं विवेचन तुम्ही सुरू केलं आणि लिंगदेह विवेचनम प्रकृतासंगतम, विवेचन करताय तुम्ही लिंगदेहाचं. सुषुप्तीमध्ये कोण नाही म्हटले? लिंगदेह नाही म्हणताय, बरोबर ना? आणि तुम्हाला काय सांगायचं होतं? पंचकोशाचं विवेचन सांगायचं होतं. सुरुवात कुठून केलते? की स्वप्न अवस्थेमध्ये अन्नमय कोश रूपी स्थूलदेह नाही, बरोबर ना? पंचकोशाहून आत्मा वेगळा आहे, हे तुम्हाला सिद्ध करायचं होतं. आणि सांगायला काय लागले? की आता इथं सुषुप्तीमध्ये लिंगदेहाचं भान नाही, म्हणजे व्यतिरेक आहे. लिंगदेह कुठून आला मध्येच? सांगणं चाललं होतं पंचकोश विवेक, आणि सांगताय की मध्येच हा लिंगदेह, असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. मग त्याला उत्तर देत आहेत, बाबा अजून तुला एवढंही समजलं नाही का? काय? की प्राणमयादे कोशत्रितयस्य तत्रैव अंतर्भावात न प्रकृतासंगती इत्याह. प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश, हे 3 कोश लिंगदेहातच अंतर्भूत होतात. म्हणून एकदा लिंगदेहच सुषुप्तीत नाही असं आम्ही बोललो की मग प्राणमय कोश नाही, मनोमय कोश नाही तिथं सुषुप्तीत, विज्ञानमय कोश नाही, हे वेगळं बोलायची गरज आहे का? नाही, कारण लिंगदेहातच कोण आहेत? 3 कोश आहेत, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. त्यामुळं लिंगदेह म्हणजेच हे 3 कोश, ध्यानात घ्या बरं. लिंगदेह म्हणजेच हे 3 कोश आहेत. मग लिंगदेहच जर सुषुप्तीत नाही तर 3 कोश नाहीत, हे सिद्ध झालं. असं आम्हाला जरा शॉर्टकट बोलायचं आहे. तुला समजलं नाही? मग समजून घ्या. आता म्हणतात श्लोक नंबर 40 मध्ये,
तद्विवेकाद् विविक्ता स्युः कोशा प्राणमनोधियः ते हि तत्र गुणावस्था भेदमात्रात् पृथक् कृताः तद्विवेकाद् विविक्ता स्युः कोशः प्राणमनोधियः जसं ते कीर्तनामध्ये मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल का म्हणतात? झोपलेले जागे व्हावेत म्हणून आणि कीर्तनकाराला आठवावं म्हणून. पुढचा विषय म्हणजे दोन मुख्य कारण आहे की नाही? तसं मध्ये मध्ये इथं श्लोक आपण म्हणतो आणि तुम्हाला मागं म्हणायला लावतो, पुन्हा तीनदा म्हणायचा. कशासाठी? त्याचे दोन कारण. मलाही पुढचं काही मागचं पुढचा संदर्भ काय राहिलं का, काही सांगायचं आहे का, काय महत्त्वाचं आहे का, चिंतन करता येतं तितक्या वेळेत. आणि दुसरं म्हणजे तुम्हालाही थोडेसे जे आळस आला आहे, झोप आली, ते जाते. म्हणून सगळ्यांनी श्लोक आला की मध्ये मध्ये म्हणायचं, असं समजायचं विठ्ठल विठ्ठल चाललंय. हे नामजप आहे, साधी गोष्ट नाही. त्यामुळं हा नामजप करायचा मधून मधून. सुषुप्त लिंगा भाने आत्मनः भानम, इकडे नाही का झाला तो. तद्विवेकात प्राणमनोधियः कोशाः विविक्ताः स्युः ही ते तत्र गुणावस्था भेदमात्रात पृथक् कृताः. तद्विवेकात म्हणजे सूक्ष्मदेह विवेकात, बरोबर ना? सूक्ष्मदेहाचा विवेक केला की तेवढ्यानेच प्राणमनोधियः, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, हे तीन कोश कोशाः विविक्ताः स्युः यांचं विवेचन होऊनच जातं. कारण ही ते म्हणजे ते तीन कोश तत्र म्हणजे त्या सूक्ष्मदेहामध्येच गुणावस्था भेद मात्रात पृथक् कृताः, गुणांच्या अवस्थाभेदानेच फक्त ते वेगवेगळे केलेले आहेत. वास्तविक पाहता सूक्ष्मदेहामध्ये हे तिन्ही देह कसे आहेत? आपलं तिन्ही कोश अंतर्भूत आहेत. त्यांच्यामध्ये फक्त थोडासा गुणावस्था भेद आहे. म्हणजे प्रत्येकाचा गुण कमी अधिक प्रमाणामध्ये एकमेकामध्ये कमी जास्त आहे. कसं? थोडक्यामध्ये सांगतो ऐका. प्राणमय कोश आहे की नाही, तर प्राणमय कोश हा रजोगुण प्रधान आहे. कारण प्राण म्हणजे क्रिया, रजोगुण, आणि त्याबरोबर कोण आहेत? कर्मेंद्रिय, बरोबर ना? कर्मेंद्रिय पण क्रियाप्रधान आहेत आणि प्राण पण क्रियाप्रधान, क्रिया रजोगुणाची. मग प्राणमय कोश कसा झाला? रजोगुणाची अवस्था. समजतंय ना? हाच फक्त फरक आहे. पण तो प्राणमय कोश सूक्ष्मदेहामध्ये आहेच की नाही? आहेच आहे. बरं, दुसरा कोण आहे? मनोमय कोश. तर मन कसं आहे? सात्विक आहे. पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे, कार्य आहे. त्यामुळं कसं आहे? ते सात्विक आहे. आणि त्याच्या बरोबरीला कोण आहेत? ज्ञानेंद्रिय. ते पण कसे आहेत? सात्विकच आहेत. त्या सत्वगुण आला की नाही? आला, पण त्या मनामध्ये काय होते? काही इच्छा उत्पन्न होतात. मनामध्ये काय उत्पन्न होतात? इच्छा वगैरे. म्हणजे इच्छा कोणाचा परिणाम आहे? रजोगुणाचा. म्हणजे मनोमय कोश सत्व मिश्रित रजोगुण युक्त आहे. मनोमय कोशामध्ये कोण कोण आहे? सत्वगुण आणि रजोगुण. याला काय म्हटलेलं आहे? सत्व रज दोन्हीची अवस्था, बरोबर ना? सत्व रज, कारण त्याची मूळ उत्पत्ती ज्ञानेंद्रियांची मनाची कशी आहे? सत्वगुणापासून. आता उत्पन्न काय झालंय? इच्छा वगैरे. पण सत्व आणि रज दोन्ही गुण कुठं आहेत? या मनोमय कोशामध्ये आहेत. आणि विज्ञानमय कोश, विज्ञान म्हणजे बुद्धी, निव्वळ सत्वगुणानं युक्त असते. बुद्धीमध्ये इच्छा वगैरे होत नाही, बरोबर ना? बुद्धी ही ज्ञान करून देते, बरोबर ना? बुद्धी निश्चय करून देणारी आहे. आणि निश्चय करणं म्हणजे सात्विकता असते. मग बुद्धीमध्ये सात्विकता आहे आणि ज्ञानेंद्रियामध्ये सात्विकता आहे. त्यामुळं विज्ञानमय कोश सत्वगुणाची अवस्था आहे प्राधान्याने, बरं.
प्राधान्याने कशी अवस्था आहे ही सत्वगुणाची, प्राणमय कोश रजोगुणाची आणि मनोमय कोश रज आणि सत्व दोन्हीची. असं कमी अधिक प्रमाणामध्ये यांच्यामध्ये गुण आहेत, एवढाच फक्त फरक आहे. मात्र हे तिन्ही कोश सूक्ष्मदेहांतर्गतच आहेत. म्हणून सूक्ष्मदेहाचाच एकदा व्यतिरेक केला सुषुप्तीमध्ये की मग त्याच्यामध्ये असणारे हे जे 3 कोश यांचाही विवेक झालाच, असं आम्ही ठरवून सूक्ष्मदेहाचाच व्यतिरेक केला सांगितला. टीका. तद्विवेकात तस्य लिंग शरीरस्य विवेकात विवेचनात प्राणमनोधयः एतन्नामकाः कोशाः विविक्ताः आत्मनः पृथक्कृताः स्युः. या सूक्ष्मदेहाच्या विवेचनानेच प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या नावाचे तिन्ही कोश आत्म्याहून वेगळे केलेच, झालेच असा अर्थ. कुतः इति अतः. कशामुळं बरं असं झालं त्याचं उत्तर दिलं. हे यस्मात् कारणात, कारण की ते म्हणजे कोण? प्राणमयादयः, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय हे 3 कोश. तत्र म्हणजे तस्मिन लिंग शरीरे, त्या लिंग शरीरामध्येच गुणावस्था भेद मात्रात, गुणांच्या अवस्था भेदानेच केवळ वेगवेगळे मानलेले आहेत. कसे? गुणयोहो म्हणजे सत्वरजसोहो अवस्था भेद मात्रात गुणप्रधान भावेन अवस्था विशेषात एव पृथक्कृताः भेदेन निर्दिष्टाः इत्यर्थः. सत्व आणि रज या 2 गुणांच्या अवस्था भेदानेच आता सांगितलं त्याप्रमाणे. त्याच्यात थोडासा असा गुण अवस्थेमध्ये काय आहे? गुणप्रधान भावाने. काही गुण हे गौण आहेत, काही विशेष आहेत. या भावाने फक्त त्यांच्यामध्ये काय आहे? भेद आहे. वास्तविक पाहता हे वेगवेगळे सांगितलेत, पण हे तिन्ही कोश सूक्ष्मदेहामध्येच अंतर्भूत आहेत. आणि मग सूक्ष्मदेहाचा जर आपण व्यतिरेक केला, त्याचा विवेक केला, तर या तिन्ही कोशांचा विवेक होऊन जातो. इदानीम आनंदमय कोशत्वेन विवक्षितस्य कारण शरीरस्य विवेचन उपायम आह. समजलं ना तुम्हाला आता? हे अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह स्वप्नात आहे का? नाही. मग स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश मी असेल का? नाही. सूक्ष्मदेह म्हणजे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, ते मी आहे का? नाही. कारण हे तिन्ही कोश म्हणजे सूक्ष्म शरीर सुषुप्तीत नाही, म्हणून हे मी नाही. आता राहिलं कोण? कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश, बरोबर ना? मग आता कारण शरीर मी नाही म्हणजे आनंदमय कोश मी नाही असं सिद्ध करायचं आहे. पुढचा श्लोक आहे. आता यानंतर आनंदमय कोश म्हणून विवक्षित जो आहे त्याला कारण शरीर म्हणतात, त्याचा विवेचन कसं करायचं तो उपाय ग्रंथकार सांगतायत श्लोक नंबर 41 मध्ये. सुषुप्त्यभाने भानं तु समाधावात्मनोऽन्वयः व्यतिरेकस्त्वात्मभाने सुषुप्त्यनवभासनं. सुषुप्त्यभाने भानं तु समाधावात्मनोऽन्वयः सुषुप्ति अभाने भानं तु समाधौ आत्मनः अन्वयः व्यतिरेकः तु आत्मभाने सुषुप्ति अनवभासनं. समाधौ सुषुप्ति अभाने आत्मनः तु भानम अन्वयः आत्मभाने सुषुप्ति अनवभासनं तु व्यतिरेकः. आता चला समाधी अवस्थेमध्ये, बरोबर ना? पाठ ऐकता ऐकता जी लागते ती कोण? समाधी, बरोबर ना? कधी कधी समाधी लागते पाठ ऐकता ऐकता. का? तो फार मोठा महात्मा सत्वशील असतो, त्याला ते वर्णन करता करता हे माझंच वर्णन चाललंय आत्मस्वरूपाचं असं चिंतन करत 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 तो समाधीमध्ये जातो. त्याला आपण झोप म्हणतो, बरोबर ना? पण त्या महापुरुषासाठी ती काय आहे? समाधी आहे. पण पाठामध्ये झोप जशी नाही लागली पाहिजे तशी समाधीसुद्धा नाही लागली पाहिजे. पाठामध्ये समाधीसुद्धा बाबा सांगत असतात, झोप जेवढी घातक आहे तेवढी समाधी घातक आहे.
म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या साधकाला काय आहे ते घातकच आहे, प्रतिबंधक आहे. कारण इथं ज्ञान मिळवायचं आहे. आणि ज्ञान कसं वृत्तीला होतं की नाही, त्या आकाराची काय झाली पाहिजे, वृत्ती झाली पाहिजे. एकाग्र वृत्ती लागते ब्रह्मज्ञानाला. एकाग्र, एकच अग्र म्हणजे टोक आहे ज्या वृत्तीचं, अशी वृत्ती लागते हे ज्ञान ग्रहण करायला. आणि झोपेमध्ये वृत्ती राहते का, नाही राहत. समाधीमध्ये वृत्ती राहत नाही. मग ज्ञान कोणाला होईल, तुम्ही जागेच नाही राहिले, ऐकणार कोण. हे महावाक्य ऐकलं पाहिजे ना, कानातून हे ज्ञान हृदयात गेलं पाहिजे ना, पण ऐकणार कोण तुम्ही झोपेत गेल्यावर किंवा समाधीत गेल्यावर. म्हणून परमार्थामध्ये जेवढी सुषुप्ती अनावश्यक आहे तेवढीच समाधीसुद्धा. म्हणून समाधीला फार मोठं महत्त्व संतांनी दिलेलं नाही. योग समाधीला इथं भाव समाधी आहे, प्रेम समाधी आहे, ज्ञान समाधी, त्याला महत्त्व दिलं संतांनी. भक्तीतली समाधी प्रेम समाधी, आणि ज्ञानातली समाधी सहज समाधी, ज्ञान समाधी, त्याला महत्त्व दिलं. योगाचा जो अष्टांग योगाचा निर्विकल्प समाधी, त्याला संत महात्म्यांनी फारसं महत्त्व दिलेलं नाही. ते याच कारणाने की तिथं वृत्ती राहत नाही. आणि संत महात्म्यांना वृत्तीचा निरोध नाही करायचा, वृत्तीला एकाग्र करायचा आहे. त्यासाठी ती जागी पाहिजे. बघा, समाधौ, समाधीमध्ये गेल्यानंतर सुषुप्ती अभाने, सुषुप्तीचं भान राहतं का हो तिथं. सुषुप्ती म्हणजे काय, कशी मी झोपलोय असं काही तिथं भान होतं का. झोपेचं भान सुषुप्ती ह्याच्यामध्ये राहत नाही. कुठं, समाधीत गेलेल्या महापुरुषाला. समजतंय ना. आणि मग आत्मनः तु भानम, आत्म्याचं मात्र भान आहे की नाही. कुठं, समाधीमध्ये. ज्यांना समाधी लागली त्यांना विचारा, समाधीतून जागा झाल्यावर कुठं गेलं तर इतका वेळ, तो म्हणतो समाधीत. म्हणजे कोण गेलं तर, मी. समाधीत कोण आहे मग, मी आहे की नाही. एतावंतम कालम समाहितोस्मी असं म्हणतो तो समाधियुक्त महात्मा. काय म्हणतो जागा झाल्यावर, एतावंतम कालम समाहितः अस्मी, मी समाहितः आसम. आसम, अस्मी नाही, आसम. एवढा कालपर्यंत मी समाहित होतो, म्हणजे मी शांत होतो. माझं द्रष्टा जे स्वरूप आहे त्या द्रष्टृ स्वरूपात मी गेलो होतो, मीच मी होतो. असं कोण म्हणतो, समाधीतून जागा झालेला पुरुष. झोपेतून जागा होऊ द्या, तो काय म्हणतो, सुखम अहम अस्वाप्सम न वै किंचित अवेदिशम, मी सुखानं झोपलो होतो पण मला काही कळत नव्हतं असं म्हणतो. कोण, झोपेतून जागा झालेला पुरुष, उत्थित पुरुष, बरोबर. आणि समाधीतून जागा झालेला जो पुरुष आहे तो काय म्हणतो, एतावंतम कालम समाहितः आसम, मी आतापर्यंत समाहित होतो, मला काही कळत नव्हतं असं नाही म्हणत. समजतंय ना, मला काही कळत नव्हतं असं म्हणत नाही, मीच मी होतो, आनंदच आनंद होता, हे सगळं बोलतो तो. कोण, योगी पुरुष. पण मला काही कळत नव्हतं असं मात्र तो म्हणत नाही. अज्ञानाचं स्मरण करीत नाही तो, तिथं आनंदाचं स्मरण करतो, मीच फक्त स्मरण करतो, मी होतो बुवा. आणि आनंद विवेकानंदांना समाहित केलं कोणी, रामकृष्ण परमहंसांनी. म्हणले देव सांगा, म्हणजे तूच देव आहेस. मी कसा देव असेल. मस्तकावर हात ठेवला, त्याला निर्विकल्प समाधी लागला. 3 तास समाधीमध्ये होते. आणि पुन्हा मग त्याला जाग केलं, जागे वृत्तीवर आले. मग म्हणतायत गुरुजींना, रामकृष्ण परमहंसांना, मला पुन्हा त्या अवस्थेत न्या, मला पुन्हा डोक्यावर हात ठेवा, पुन्हा मला त्या अवस्थेत न्या. हा काय आनंद होता, सगळं जग विसरलं होतं पण मी होतो असा आनंद घेतो. आनंदाचं तो स्मरण सांगायला लागले. कोण, विवेकानंद. रामकृष्ण परमहंस म्हटले, आता कुलूप लावलंय म्हटले त्या अवस्थेला, आणि चाव्या माझ्या हातात आहेत. आता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता मग हे श्रवण करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. समाधी म्हणजे काय, एकदा शक्तिपात केला, आता प्रत्येक वेळेस शक्तिपात करा मी कुठून येऊ, बरोबर ना. आता हे तुलाही ज्ञान झालं पाहिजे, तुलाही समाधी अवस्था कळाली पाहिजे. म्हणून त्यांना ज्ञानाकडे पुन्हा प्रवृत्त केलं, अभ्यासाकडे प्रवृत्त केलं.
त्याचा अर्थ असा आहे, सुषुप्तीतून समाधीतून जागा झाला की तो आनंदाचं स्मरण करतो. मीच मी होतो म्हणतो, सर्व जगाचं अधिष्ठान, माझं अधिष्ठान, सगळं मी होतो, आनंद सांगतो. याचा अर्थ असा आहे की त्याला अज्ञानाचं स्मरण नाही, सुषुप्तीचं स्मरण नाही. कुठं? समाधीमध्ये. आणि मग सुषुप्ती अवस्थेमध्ये कोण आहे? कारण देह, बरोबर ना? अविद्या, कारण देह, आनंदमय कोश, तो समाधीमध्ये आहे का? म्हणजे याला म्हणायचं व्यतिरेक. पण तिथं मी आहे की नाही? कुठं? समाधीत मी आहे की नाही? मी आहे, पण तिथं सुषुप्तीचं भान आहे का? नाही. सुषुप्तीचं नाही म्हणजेच अज्ञानाचं नाही, म्हणजेच कारण देहाचं नाही, म्हणजेच आनंदमय कोशाचं नाही. हे सगळंच गेलं ना बाजूला. मग व्यतिरेक झाला यांचा. बघा आता झाला आता विषय हे. जागृतीत मी आहे, स्थूल देह आहे. मी स्वप्नात गेलो, स्थूल देह इथंच राहिला, स्वप्नात स्थूल देह आला नाही. याचा अर्थ स्थूल देह मी नाही, स्थूल देहाचा व्यतिरेक माझा अन्वय स्वप्नात. बरं, स्वप्नात सूक्ष्म देह होता, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश होते ते नवीन. पण पुन्हा मी झोपेत गेलो, गाढ झोपेत गेल्याच्या नंतर तिथं सूक्ष्म देह आला का? पण मी आलो की नाही? म्हणजे सुषुप्तीत मी आहे तर सूक्ष्म देह नाही, म्हणजे मनोमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, प्राणमय कोश नाही. 3 कोशाहून मी वेगळा आहे, म्हणजे सूक्ष्म देहाहून मी वेगळा आहे. मी सूक्ष्म देह नाही, बरोबर ना? का? सुषुप्तीत हे बरोबर आलं नाही म्हणून मला सोडून राहिला. मी मला सोडून राहत नसतो, हा नियम. आणि सूक्ष्म देह मला सोडून राहिला म्हणजे तो मी नाही. समजलं? बरं, सुषुप्तीमध्ये कारण देह होता की नाही? तिथं मी होतो, पण कारण देह तरी होता ना सोबत माझ्या. मग तोच मी श्रीगुरूंच्या काही युक्तीने, अभ्यासाने आणि स्वतःच्या यम नियम, आसन प्राणायामादी साधनाने निर्विकल्प समाधीला प्राप्त झालो. तर निर्विकल्प समाधीमध्ये मी आहे की नाही? आहे. पण सुषुप्तीतला कारण देह म्हणजे आनंदमय कोश तिथं आहे का? म्हणजे कारण देह सुद्धा मला सोडून राहिला. कुठं? समाधीत. तिथं मी आहे. सर्व अवस्थांमध्ये माझी अनुस्यूतता आहे, पण हे देह मात्र माझ्या बरोबर आले नाही. याचा अर्थ देह नव्हे मी हे. झालं का नाही? सुटलं ना पहिलं प्रमाण. चाल म्हणू नका फक्त. देह नव्हे मी हे सरे. पण हे बी सरे म्हटलंय पुढं. देह नव्हे मी हे कळालं आता. हे सरे, हे कसं सरे ते पुढं ऐकावं लागेल आता. आधी टीका ऐकायची. समाधौ वक्षमाण लक्षणायाम समाधी अवस्थायाम सुषुप्त्या भाने सुषुप्ति शब्दोपलक्षितस्य कारणदेह रूपस्य अज्ञानस्य अप्रतीतौ आत्मनः तु शब्दः अवधारणे आत्मनः एव भानं स्फुरणं यदस्ते सह आत्मनः अन्वयः. अर्थ एवढाच आहे याचा. संस्कृत आहे, सगळं सांगून टाकलंय अगोदरच. समाधी अवस्थेमध्ये समाधीचं लक्षण पुढं करणार आहेत. वक्षमान लक्षणाय. तर त्या समाधी अवस्थेमध्ये सुषुप्तीचं अभान आहे. सुषुप्ती शब्दाने उपलक्षित कोण आहे? कारण देह. कारण देह म्हणजेच अज्ञान, म्हणजेच आनंदमय कोश. यांचं काय त्या ठिकाणी भान नाही. सुषुप्तीमध्ये आत्म्याचं मात्र भान आहे. या ठिकाणी तो शब्द हा निश्चय या अर्थानं आलेला आहे. अवधारण, आत्म्याचं भान आहे, आत्म्याचं भान आहेच असं, किंवा आत्म्याचंच भान आहे असा अर्थ. भानम स्फुरणम यद असते सह आत्मनः अन्वयः. आत्म्याचा हा अन्वय आहे समाधीमध्ये. आत्मभाने आत्मनः स्फुरतौ सत्याम. आत्म्याची स्फूर्ती त्या ठिकाणी असून सुषुप्ती अनवभासनम. सुषुप्तीचं मात्र भान नाही. म्हणजे सुषुप्ती उपलक्षित जे अज्ञान त्याचं अप्रतीती, अदर्शन, अभान याला म्हणायचं व्यतिरेक. समाधीमध्ये या कारण देहाचा म्हणजे आनंदमय कोशाचा व्यतिरेक आहे. तस्य इथे अत्र अयम प्रयोग. या ठिकाणी असा अनुमान करावं म्हणतात. काय? प्रत्यगात्मा पक्ष अन्नमयादिभ्यो भिद्यते साध्य तेषु परस्परम व्यावर्तमानेषु स्वयं अव्यावृतत्वात्. हा हेतू आहे. आणि आता व्याप्ते सांगतायत. यद येषु व्यावर्तमानेषु न व्यावर्तते तत्तेभ्यो भिद्यते यथा कुसुमेभ्यः सूत्रम यथा वा खंडादे व्यक्तिभ्यो गोत्वम इति. अनुमान सरळ आहे, फारसं काही अवघड नाही. काय सांगतात? प्रत्यगात्मा म्हणजे मी, साक्षी, कूटस्थ आत्मा अन्नमयादी पंचकोशाहून भिन्न आहे. बरोबर ना? पंचकोशाहून, तिन्ही देहाहून मी कसा आहे?
भिन्न आहे. कशामुळं बरं? तेषु परस्परम व्यावर्तमानेषु स्वयं अव्यावृतत्वात, म्हणजेच अन्वय व्यतिरेकात. आता जसं पाहिलं, हे सगळे पंचकोश एकमेकामध्ये एकमेकांचा काय आहे? व्यतिरेक आहे. बरोबर ना? जागृतीमध्ये स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश आहे तर स्वप्नात नाही. स्वप्नामध्ये सूक्ष्मदेह आहे तर तो सुषुप्तीत नाही, म्हणजे दोन्ही नाही सुषुप्तीमध्ये. सुषुप्तीत कारण देह आहे तर तो समाधीत नाही. हे परस्पर कसे आहेत? व्यावृत्त आहेत. पण आत्मा अव्यावृत्त आहे. आत्मा सर्वात अनुस्यूत आहे, विद्यमान आहे, अन्वय आहे त्याचा. म्हणून आत्मा या सर्वाहून वेगळा. बरोबर ना? असा याचा अर्थ आहे. मग व्याप्ती सांगतायत, यद येषु व्यावर्तमानेषु न व्यावर्तते. हे सगळे एकमेकाहून व्यावृत्त होताना देखील भिन्न भिन्न होऊनही जे मात्र व्यावृत्त होत नाही म्हणजे आत्मा, तत्तेभ्यो भिद्यते, ते त्याच्याहून कसं असतं? भिन्न असतं. पण आत्मा यांच्याहून भिन्न आहे. उदाहरण दिलंय, यथा कुसुमेभ्यः सूत्रम. एक फुलांची माळ बनवली समजा, बरोबर ना? त्याच्यामध्ये काय? सगळे फुलं ओवलेली आहेत. मग एक फूल म्हणजे दुसरं फूल आहे का? दुसरं फूल म्हणजे तिसरं फूल आहे का? हे सगळी फुलं एकमेकाहून भिन्न आहेत की नाही? पण सगळ्यामध्ये अनुस्यूत धागा, दोरा आहे की नाही? सर्व फुलांमध्ये धागा आहे, पण एक फूल एकात नाही. बरोबर ना? फुलांचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे, पण त्याच्यामध्ये जो धागा आहे त्याचा मात्र सर्व फुलामध्ये अन्वय आहे. बरोबर ना? म्हणून तो धागा त्या फुलाहून वेगळा. बरोबर ना? फुलाहून वेगळा आहे की नाही? मग तो तसं हे सगळे कोश एकमेकाहून भिन्न भिन्न आहेत, पण सर्वामध्ये आत्मा आहेच आहे. म्हणून आत्मा यांच्याहून भिन्न. दुसरं उदाहरण दिलंय, यथा वा खंडादे व्यक्तिभ्यो गोत्वम. गायांचे काही प्रकार आहेत दिलेत. खंडा नावाची गाय म्हणजे काय? तिचं एखादं शिंग वगैरे, पाय वगैरे मोडलेला खंडित गाय. बरोबर ना? तिला खंडा म्हणायचं. आणि दुसरं एक दिलंय मुंडा, म्हणजे शृंगहीन, म्हणजे शिंग नसलेली असते की नाही एखादी गाय बिना शिंगाची, तिला म्हणायचं मुंडा. अशी एखादी गाय आहे तर दोन्ही गायाच आहेत की नाही? बरोबर ना? आपल्या भाषेमध्ये सोपं घ्यायचं असेल तर एक कपिला गाय घ्या, काळ्या रंगाची गाय, एक तांबड्या रंगाची गाय, एक पांढऱ्या रंगाची गाय, एक खोजी गाय, एक उंच गाय वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गाया आहेत की नाही? पण सर्व गायांमध्ये गोत्व एक आहे. गोत्व जाती काय आहे? एक आहे. बरोबर ना? पण एक गाय सारखी आहे का? प्रत्येक गाय परस्पर गायाहून कशी आहे? ते भिन्न आहे. सगळ्या गाया एकमेकीहून भिन्न आहेत. ही गाय म्हणजे तशी नाही, तशी ही नाही वगैरे. बरोबर? एकमेकीहून भिन्न आहेत, पण सर्व गायामध्ये गोत्व एकच आहे. मनुष्य भिन्न भिन्न आहेत, मनुष्यत्व एक आहे. ब्राह्मण बसले तर ब्राह्मण वेगवेगळे आहेत. ऋग्वेदे, यजुर्वेदे ब्राह्मण वेगवेगळे आहेत, पण त्यांच्यामध्ये ब्राह्मणत्व एकच आहे. बरोबर ना? मग ते ब्राह्मणत्व त्या ब्राह्मणाहून भिन्न आहे की नाही? बरोबर ना? मनुष्य अनेक आहेत, मनुष्यत्व एक आहे. मनुष्यत्व मनुष्याहून भिन्न आहे की नाही? मनुष्य मरेल, मनुष्यत्व मरत नाही. खंडा गाय वेगळे, मुंडा गाय वेगळे, पण दोन्ही गायामध्ये गोत्व एक आहे की नाही? बरोबर? ह्या गायी एकमेकीहून भिन्न, पण दोन्ही गायामध्ये गोत्व आहे. म्हणून ते गोत्व त्या दोन्ही गायामधून वेगळं आहे, भिन्न आहे. समजलं ना? त्या एकमेकीचा व्यतिरेक आहे गायांचा, पण त्यांच्यामधील गोत्व प्रत्येकीत असल्यामुळं ते एक आहे. बरोबर? ते मात्र त्यांच्याहून मग वेगळं आहे असा अर्थ. तसं हे पंचकोश आहेत, आणि पंचकोश हे एकमेकाहून भिन्न आहेत. पंचकोश एकमेकाहून भिन्न आहेत. 3 देह एकमेकाहून भिन्न आहेत. स्थूल देह म्हणजे कारण देह नाही, कारण देह म्हणजे सूक्ष्म देह नाही. जेव्हा स्थूल देह आहे, बरोबर ना, जागृतीत, पण तो स्थूल देह स्वप्नात नाही. बरोबर? तिथं सूक्ष्म देह असेल. असं एकमेकाला सोडून राहतात. हे एकमेकाहून भिन्न पण आहेत, पण या सर्वांमध्ये आत्मा तोच आहे, तसाच आहे, अव्याकृत आहे, अविकृत आहे, अपरिणामी आहे. जसा आहे तसाच आहे, त्याच्यात बदल होत नाही. कुणात? आत्म्यात. आणि सर्वत्र तो आहे. म्हणून आत्मा यांच्याहून भिन्न आहे. देहाहून आत्मा वेगळा, पंचकोशाहून आत्मा वेगळा. निरखित गेलिये वो, आणि पाहे तव तन्मय झालिये वो, याचं सुद्धा हे चिंतन आहे या अभंगाचं. असं निरखित जावं लागतं देवाकडे जाताना. याला निरखणं म्हणतात, निरखून पाहणं म्हणतात. असा विवेक करणं म्हणजे निरखून पाहणं. तर असं 3 देहाहून आणि पंचकोशाहून हे आत्मतत्व भिन्न आहे.
असा विवेक आपण आजच्या पाठात पाहिला. बाकीचा विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.